शूटिंग घ्या त्याच्यानंतर मला ते काय पण साहेब थोडे असे म्हणा त्यानंतर आपण उपस्थित मान्यवरांचा सत्कार आपल्या संस्थेतर्फे करणार आहोत। मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी त्याचा स्वीकार करावा। मी संस्थेचे अध्यक्ष माननीय पटवर्धन सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची ज्यांच्या शुभ हस्ते आपण भूमिपूजन केले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर उदयजी सामंत यांचा सत्कार संस्थेमार्फत करावा। यानंतर या कार्यक्रमाचे अनेक प्रमुख अतिथी राष्ट्रीय स्वयंसेवकांचे विभाग संघचालक माननीय दत्ताजी सोलकर यांचाही सत्कार माननीय अध्यक्ष महोदयांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेले या विभागाचे संघ संचालक आदरणीय सोलकर साहेब, त्यांनी खास करून या कार्यक्रमाला मला बोलवलं ते सहकार क्षेत्रातील अतिशय पारदर्शकपणानं काम करणारं एक नेतृत्व या बँकेचे अध्यक्ष पतसंस्थेचे अध्यक्ष दीपकजी पटवर्धन, उपाध्यक्ष माधवजी गोपटे, संचालक संतोषजी प्रभू, जयप्रकाशजी पाखरे, राजेंद्रजी सावंत, अजितजी रानडे, प्रसादजी जोशी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, माझ्या समोर बसलेले देखील अनेक मान्यवर आहेत, ते सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनी, दीपकजी मी स्वतःला भाग्यवान समजतो की स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन हे माझ्या हस्ते होतं। कारण शेवटी महाराष्ट्रातली अशी एक संस्था आहे की ज्या संस्थेकडे कोण बोट दाखवू शकत नाही आणि मला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मनापासून अभिमान आहे की ही संस्था माझ्या मतदारसंघामध्ये आहे आणि अशा मतदारसंघामधल्या संस्था ज्या संस्थांचं नेतृत्व आज स्वामी स्वरूपानंद पतसंस्था करते त्या संस्थेच्या भूमिपूजनाची संधी मला दिली। शेवटी मी तुमचा तो अहवाल बघत होतो आणि थोडं नाराज झालो होतो की माझा फोटो त्याच्यामध्ये नाही, पण पुढच्या वर्षीचा अहवालात आता भूमिपूजन केलंय म्हणून नक्की त्याच्यामध्ये फोटो येणार आहे, ह्याचं देखील समाधान मला। पण मी मनापासून सांगतो की 25 वर्ष या रत्नागिरीमध्ये राजकारण करतोय, राजकीय समाजकारण कामामध्ये अग्रेसरपणानं काम करतोय
पण मी आजपर्यंत माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कधीही कर्ज माफ करा किंवा व्याज कमी करा म्हणून मी दीपक पटवर्धनांना कधी फोन केला नाही. त्याचं कारण आहे, मी अनेक संस्थांमध्ये फोन करतो, परंतु दीपक पटवर्धन असतील किंवा जयप्रकाश पाखरे तर माझ्या घराच्या बाजूला राहतात. मी त्यांना कधीही फोन केला नाही की माझ्या कुठच्या कार्यकर्त्याला तुम्ही कर्ज द्या. त्याचं कारण एवढंच आहे, पण जी संस्था पश्चिम महाराष्ट्रातल्या संस्थांपेक्षा आदर्शवत कामकाज करते त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असू नये असं माझं प्रामाणिकपणाचं मत आहे. आणि म्हणून दीपकचे मी कधीही तुम्हाला कोणाला नोकरीला लावा, कोणाचं कर्ज मंजूर करा, एखाद्याचं कर्ज थकलंय तर त्याला माफ करा असा मी फोन केला नाही. शेवटी राज्यकर्त्यांनी देखील सोलकर साहेब ठरवलं पाहिजे की आपण फोन कुठच्या कामासाठी कोणाला केला पाहिजे. आणि या 4 मजली 5 मजली इमारत दीपकजी तुमच्या नेतृत्वाखाली होते. मी कधीतरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेव्हा दौऱ्यावर जातो तर अनेक लोक मला सांगतात ही 500 कोटी रुपयाची आमची पतसंस्था आहे, 2 मजली इमारत आहे, ती 600 कोटीची पतसंस्था आहे, 3 मजली इमारत आहे. पण त्याच्यापेक्षा उंची तुम्ही गाठली याचं आंतरिक समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. कारण शेवटी राजकारणामध्ये मतदान होत असतं, राजकारणातले लोकप्रतिनिधी होत असतात, आमदार होत असतात, खासदार होत असतात, मंत्री होत असतात. पण दुर्दैवानं मी सहकार क्षेत्रामध्ये कधीच पडलो नाही. तुम्ही सहकार क्षेत्रामध्ये पडला पण राजकारणात आलो नाही, ते एक तुम्ही चांगलं केलं. आता 49,000 सदस्य असताना एखाद्याला स्वप्न पडू शकतं की मी आमदार झालं पाहिजे, पण तुमच्या जीवावर अनेकांना पडली हे त्यांना माहिती आहे आणि मला माहिती आहे. पण तरी देखील त्याच्यामध्ये तुम्ही राजकारण आणलं नाही. तुमच्या 49,000 सदस्यांकडे बघून अनेक लोकांना असं वाटत होतं की मी आता उदय सामंतला घरी पाठवणार आहे, पण रत्नागिरीकरांच्या आशीर्वादामुळं ते काही लोकांचे मनसुबे हे तुम्ही सगळ्यांनी मिळून धुळीस मिळवले. पण 49,000 सभासद जेव्हा असतात काही त्याचा चेअरमन किती नम्र असतो हे देखील महाराष्ट्रात पहिल्यांदा मला रत्नागिरीमध्ये बघायला मिळत आहे. तर हे देखील महत्त्वाचं आहे. ओके साहेब, तुम्ही असाल, तुमचे सगळे संचालक असतील, हे जर अन्य ठिकाणचे संचालक जर असते तर मी आज उद्योग विभागामध्ये काम करतो, मी हायर एज्युकेशन टेक्निकल एज्युकेशनमध्ये काम केलंय, मी अनेक खात्याचा राज्यमंत्री राहिलोय. त्याच्यामुळे अख्खा महाराष्ट्र फिरत असताना ही सहकार चळवळ काय आहे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बघितलेली आहे. आणि म्हणून एकदा सहकार चळवळीमध्ये पडलो आणि नंतर न पडण्याचा निर्णय घेतला. मी एक पतसंस्था स्थापन केली. मला कोणीतरी सांगितलं की पतसंस्था स्थापन केल्यानंतर आमदार व्हायला होतं, म्हणून 1999 सालात मी पण पतसंस्था स्थापन केली. पतसंस्था स्थापन केली तेव्हा माझ्या कर्जाचं लिमिट काहीतरी 5,000 की 10,000 होतं. मी त्या पतसंस्थेचा अध्यक्ष बनलो आणि मला असं वाटलं तर सगळेच अधिकार मला आलेले आहेत. म्हणून 2004 पर्यंत जेवढ्यांना कर्ज देता येईल तेवढ्यांना कर्ज, सोलकर साहेब येईल त्याला कर्ज, ही कर्ज योजना मी काढली आणि येईल त्याला कर्ज देऊन टाकलं. आणि 2004ला मला असं वाटलं की मी आता विधानसभा लढवली पाहिजे, म्हणून काही मी वकिलांचा सल्ला घेतला. तर ते म्हणले तू निवडणूकच लढवू शकत नाहीस. तर म्हटलं का? म्हणाले सहकार क्षेत्राला जेव्हा एखाद्या संस्थेला सरकारी अनुदान मिळतं, एखाद्या संस्थेला सरकारकडनं कर्ज मिळतं आणि ती संस्था जर थकीत असेल तर तुम्हाला विधानसभेचा अर्ज दाखल करता येत नाही, असा नियम कोणी करून ठेवला. आणि म्हणून दीपकजी, मला असं वाटतं की पहिल्यांदा पतसंस्थांची कर्जमाफी जर कोणी केली असेल तर ती उदय सामंत केली. 12.5 लाख रुपये पदरचे भरून टाकले, त्याच्यातनं मोकळा झालो, राजीनामा पण देऊन टाकला आणि त्याच्यानंतर परत सहकारात पडलो नाही. कारण आमचं ते काम नाही. राजकारणांमध्ये रस्ते करणं, खड्डे बुजवणं, डांबरीकरण करणं, कॉन्क्रिटिंग करणं, त्या टीकेला उत्तर देणं हे आमचं काम आहे. परंतु सहकार क्षेत्रामध्ये जाऊन नियमात बसून कर्ज वाटप करणं हे गोष्टीचं आमचं खरंच काम नाही. आणि म्हणून त्या भानगडीमध्ये मी पडलो नाही. पण इथं बसल्यानंतर दीपकजी, आता माझ्या एक कल्पना मनामध्ये आली की मी देखील पतसंस्था काढली पाहिजे. ती राजकारणासाठी नाही. आणि दीपक पटवर्धन साहेब जर मला पाठिंबा देणार असतील तर मी देखील एक पतसंस्था काढण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न या रत्नागिरी तालुक्यामध्ये करणार आहे. त्याचं कारण सांगतो. आपल्याकडे सहकार टिकत नाही, सहकार रुजत नाही. पण स्वामी स्वरूपानंद पतसंस्था नवीन सुरू होणाऱ्या पतसंस्थेचं पालकत्व स्वीकारते आणि ते उदय सामंतच्या पतसंस्थेचं पालकत्व स्वीकारते. हा एक वेगळा संदेश आपण महाराष्ट्रामध्ये पाठवू शकतो. आपली युती आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही, पण युतीच्या पलीकडे जाऊन सहकार आम्ही निर्माण करू शकतो. अशा पद्धतीची भावना सहकार क्षेत्रामध्ये आपण चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकतो. हे आता सगळं तुमचा अहवाल बघत होतो. अहवाल बघत असताना हे देखील बघितलं की स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे 120 कोटी रुपये
रत्नागिरी जिल्हा बँकेमध्ये तुम्ही ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही फक्त स्वामी स्वरूपानंद पतसंस्था चालवत नाही, तर तुम्ही जिल्हा बँकेला देखील ताकद देत आहे. जिल्हा बँक देखील तुमच्या पतसंस्थेमुळे चालते, हे माझ्यासारख्याला आता ज्ञात झालेलं आहे. आणि म्हणून अशा संस्था टिकल्या पाहिजेत, अशा संस्थांच्या मागं राजाश्रय निर्माण केला पाहिजे. दीपकजींनी सांगितलं की सरकारमध्ये पतसंस्थांचं नेतृत्व मी करावं. खरं तर दीपकजी वकील आहेत, वकील फी घेतल्याशिवाय काम करत नाही असं म्हटलं जातं. पडवेकर साहेब राग मानू नका, बाबासाहेब देखील इथं आहेत, पण मी तुम्हाला शब्द देतो, तुमची वकिली मी फुकट करेन. शेवटी सहकार क्षेत्रामध्ये रत्नागिरीमुळं महाराष्ट्राच्या पतसंस्थांना जर न्याय मिळणार असेल आणि त्याचं नेतृत्व जर रत्नागिरी करणार असेल तर तुम्ही सांगाल त्या ठिकाणी यायची स्वतःहून माझी तयारी आहे. पण या पतसंस्थांना न्याय मिळाल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही, हा देखील संकल्प आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपण करू. मला असं वाटतं की आमचे बाळासाहेब त्याचे मंत्री आहेत सहकार खात्याचे, मी स्वतः तुम्हाला घेऊन त्यांच्याकडे जाईन. सहकार क्षेत्रातल्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या दूर करण्याचा आपण प्रामाणिकपणाचा प्रयत्न करू. हे सगळं करून आपली ही सहकार चळवळ ही पश्चिम महाराष्ट्रानंतर सगळ्यात जास्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये विकसित होते, अशा पद्धतीचं चित्र आपण सगळ्यांनी निर्माण करणं गरजेचं आहे. सोलकर साहेब, मी तुम्हाला एक मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही उद्योगाच्या बाबतीमध्ये रत्नागिरी अल्पसंतुष्ट आहे असा जो उल्लेख केला, हा शब्द कुठनं तुम्ही शोधून काढला मला माहीत नाही. याच्याशी उद्योग मंत्री म्हणून मी 100% सहमत आहे. जे उद्योग आलेले आहेत त्याच्या पलीकडे जाऊन काय उद्योगच करायचे नाही. कदाचित वेगवेगळे राजकीय उद्योग होतात, पण रोजगार निर्माण करणारा उद्योग रत्नागिरीमध्ये आणण्यामध्ये आम्ही कमी पडलो. जर रोजगार आला तर अशा पतसंस्था 351 कोटीवरनं 1351 कोटीवर जाऊ शकतील. पण त्या रोजगाराचं समर्थन करणारी टीम देखील आपण सगळ्यांनी निर्माण करणं गरजेचं आहे. एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळी पहिल्यांदा दावोसला गेलो, स्वित्झर्लंडला गेलो आणि मला लक्ष्मी मित्तल भेटले, मी त्यांना असं चर्चा करताना सांगितलं की साहेब आमच्याकडे पोलादचा कारखाना काढा. ते मला म्हणाले फारच डेअरिंगबाज आहेस तू, म्हणजे तुझ्या घराच्या बाजूला थोडी जमीन आहे का? तर म्हटलं आहे. तिथं म्हणले पहिली पिठाची चक्की काढ आणि त्या पिठाच्या चक्कीला जर कोकणात विरोध झाला नाही तर 5,000 कोटी तुझ्या घराच्या बाजूला मी इन्व्हेस्ट करतो. ही आपल्याबद्दलची मानसिकता आहे. हे खरं तर ते विनोदानं बोलले असतील, पण त्यावेळी एक मिशन म्हणून मी मनावर घेतलं आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं रत्नागिरीमध्ये देखील आता 30,000 कोटीचे प्रकल्प आणण्यामध्ये आपण यशस्वी झालो. त्याच्यामधनं 20 ते 22,000 मुला मुलींना रोजगार त्या 2-3 वर्षामध्ये मिळणार आहे. आणि म्हणून अल्पसंतुष्ट हा शब्द अगदी बरोबर आहे, पण आपण कुठच्या एका पठडीतनं बाहेर जाऊन विचारच करत नाही. प्रदूषणकारी प्रकल्प येऊ नये त्या मताशी मी देखील सहमत आहे. बाकीच्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये नक्की काय करायचं हे देखील मला माहिती आहे. परंतु 2 उदाहरण मी आपल्याला सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की पतसंस्थांना जर ताकद द्यायची असेल, सहकारी बँकांना जर ताकद द्यायची असेल, व्यापाराला जर ताकद द्यायची असेल तर उद्योगाची क्रांती होणं हे क्रमप्राप्त आहे. आणि त्याच्यासाठी रत्नागिरीकरांनी आणि या पतसंस्थेनं पटवर्धन साहेब पुढाकार घेणं गरजेचं आहे. आज आपल्याच रत्नागिरीमध्ये धीरूभाई अंबानींच्या नावानं एक डिफेन्स क्लस्टर होतं. डिफेन्स क्लस्टर कसं होतं हे विचार करायच्या अगोदर काही लोकांनी सांगितलं की इथं उदय सामंतची 200 एकर जमीन आहे, ती अंबानीला द्यायची आहे म्हणून त्याला प्रकल्प करायचा. म्हटलं सातबारी शोधून काढा, कोणाच्या सुपीक डोक्यातनं कल्पना आली, त्याचा आपण नागरी सत्कार करू, पण प्रकल्प कसला आहे तो माहिती तर घ्या. मग काही लोकांनी सांगितलं की साहेब तुम्ही 30 मीटर खाली खड्डा खणणार आहे, भुयार काढणार आहे आणि त्याच्यात दारुगोळा ठेवणार आहे आणि ते अंबानीचा कारखाना काहीतरी जमिनीखाली होणार आहे. म्हटलं हे महाभाग आहेत कोण? त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला पाहिजे. आणि म्हणून 100 लोकांना, प्रमुख लोकांना मी त्या ठिकाणी एकत्र केलं आणि त्यांना विचारलं कसला प्रकल्प आहे? ते म्हणले दारुगोळ्याचा प्रकल्प आहे. दुसऱ्याला विचारलं कसला प्रकल्प आहे? ते म्हणले संरक्षण विभागाचा प्रकल्प आहे. तिसऱ्याला विचारलं कसला प्रकल्प आहे? ते म्हणले डेंजर प्रकल्प आहे, तिथं स्फोट होऊ शकतो, त्याच्यामुळे हा मला प्रकल्प आहे. आणि चौथ्या माणसानं तर मला सांगितलं की माझ्या पोरग्यानं भीक मागितली तरी चालेल पण हा प्रकल्प मी व्हायला देणार नाही. ही आपली मानसिकता आहे. ही आपण मानसिकता जर बदलली तर अशा संस्था ज्या आहेत त्याच्यापेक्षा ताकदीनं पुढे येऊ शकतात. 10,000 कोटीचा प्रकल्प आहे, त्याच्यातलं एखाद्या तरी वेंडरचं अकाउंट जर स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला मिळालं तर मी जे सांगितलं की तुमचा टर्नओव्हर हा 350 कोटी आहे तो नक्की 1,500 किंवा 2,000 कोटी रुपये होऊ शकतो. मग त्या लोकांना सांगितलं की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी 5 वेळा आमदार झालो. मी आता उद्योग मंत्री आहे आणि कदाचित देवेंद्रजी फडणवीस साहेबांना वाटलं असेल की उदय सामंतला संरक्षण द्यावं म्हणून मला झेड दर्जाचं संरक्षण आहे, तर त्याच्यातल्या एका माणसाला स्टेजवर बोलवू का? ते म्हणले बोलवा. म्हणून माझ्या एका SPOला मी स्टेजवर बोलवलं
आणि त्याच्या कमरेला जे पिस्तूल होतं ते त्यांना मी काढून दाखवलं. हे जे पिस्तूल आहे हे इटलीवरनं येतं, फ्रान्सवरनं येतं, परदेशामधनं येतं, पण दुर्दैवानं आपण हे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये बनवू शकलो नाही. ते बनवणारा देशातला संरक्षणाचा पहिला प्रकल्प हा रत्नागिरीमध्ये होणार आहे. 3 वर्षानंतर तुम्ही असं सांगू शकता की आपल्या सैन्याच्या हातामध्ये जी बंदूक आहे, आपल्या सैन्याच्या हातामध्ये जे पिस्तूल आहे, आपल्या सैन्याच्या हातामध्ये जे मिसाईल आहे ते माझ्या रत्नागिरीला बनतं. आणि ते फक्त आपल्या हातातच असणार नाही, परदेशामध्ये देखील जिथं जिथं आवश्यकता आहे तिथं तिथं या सगळ्या गन आपण प्रोव्हाइड करणार आहोत. मग म्हणाले हा प्रकल्प चांगला आहे, पण तुम्हाला वाईट आहे म्हणून कोणी सांगितलं नाही. म्हणले मुंबईतले 3-4 मुंबईकर आले होते, त्यांना काहीतरी जास्त माहिती होती आमच्यापेक्षा, ते आम्हाला सांगितले आणि आम्ही निघून गेले आणि त्यांनी जो आम्हाला विचार दिला तो घेऊन आम्ही आता त्या प्रकल्पाला विरोध करतो. हे प्रकल्प का आले पाहिजे तर आपण बेरोजगारी दूर करणार आहोत जसं म्हणतो तसं बँकांना, पतसंस्थांना आहे त्याच्यापेक्षा जर ऊर्जावस्था यायची असेल तर या प्रकल्पांचं आपण सगळ्यांनी मिळून स्वागत केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की पटवर्धन साहेब तुम्ही एक मिशन राबवलं पाहिजे. तुमच्या 17 शाखा आहेत, 49,000 सभासद आहेत, कुठेतरी ह्या चांगल्या गोष्टी आपल्या सभासदांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आज रत्नागिरीमध्ये चंपक मैदान आपल्या सगळ्यांना माहीत असेल. काही वर्षापूर्वी तिथं जाणता राजा झाला होता. मागच्या वर्षी आम्ही माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम तिथे घेतला होता. आता तुम्ही मला परत निवडून दिल्यानंतर माझा आभाराचा कार्यक्रम पण मी चंपक मैदानावर घेतला होता. हे मी का सांगतोय तर त्या चंपक मैदानाचा उपयोग फक्त सभांसाठी होतो, महोत्सवांसाठी होतो, पण त्या चंपक मैदानावर आपण आजपर्यंत काही करू शकलो नव्हतो. ते का करू शकलो नव्हतो तर आपल्याला माहीत असेल की मागच्या वर्षी कायमस्वरूपी रोज माझ्यावर टीका व्हायची की वेदांता फॉस्कॉन नावाचा जो प्रकल्प आहे हा गुजरातमध्ये गेला. तो गेला नाही गेला हा विषय जाऊ दे, पण त्याचा जो मालक होता अनिल अगरवाल त्यानं स्टरलाइटचा प्रकल्प त्या चंपक मैदानावर आणला होता. रत्नागिरीकरांनी त्यांनी विरोध केला, तो कोर्टामध्ये गेला आणि 1991 सालानंतर 2023 सालापर्यंत राजू शेठ बरोबर आहे ना, ही जमीन ही त्यांच्या घशामध्ये आम्ही घातलेली होती MIDCला. की जिल्हा न्यायालयात लढलो, आमच्या विरोधात ते हायकोर्टामध्ये गेले, आम्ही हायकोर्टामध्ये लढलो, तिथं जिंकलो, आमच्या विरोधात ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही कॅवेट दाखल केलं आणि सुप्रीम कोर्टानं 30 सेकंदामध्ये त्यांची जे पिटिशन होतं ते स्वीकारलं देखील नाही आणि MIDCच्या ताब्यामध्ये ही 750 एकर जागा द्यावी अशा पद्धतीचा निर्णय झाला. आपल्याला माहीत देखील नसेल की आपल्याकडे 750 एकर जागा ही मोकळी जागा आहे, टेबल लँड आहे. आणि मला अभिमान वाटतो माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा, माझे नेते एकनाथ शिंदे साहेबांचा, की देशातला पहिला सेमीकंडक्टरचा कारखाना VIT सेमीकंडक्टर कारखाना जो 19,550 कोटीचा आहे तो आता चंपक मैदानावर होतोय आणि आपल्या मुलामुलींना त्या 2 वर्षामध्ये तिथे रोजगार मिळणार आहे. हा जर प्रकल्प आला, सगळ्या संचालकांनी आमच्या VITच्या संचालकांना विनंती केली आणि त्याच्यातलं एखादं तरी अकाउंट आपल्याकडे आलं तर आपल्या पतसंस्थांचा कायापालट होऊ शकतो. आज आपण 5 मजली बांधणारी इमारत अशा कंपनींचे जर अकाउंट आपल्याकडे आले तर भविष्यामध्ये 10 मजली होऊ शकतात. आणि म्हणून शेवटी या सगळ्याचा बेस व्यापारी सक्षम झाले पाहिजेत, आंबा बागायतदार सक्षम झाले पाहिजेत, काजू बागायतदार सक्षम झाले पाहिजेत, शेतकरी सक्षम झाला पाहिजे. तो जर सक्षम झाला तर त्याच्या मनामध्ये एक भावना निर्माण होईल की मला पारदर्शक असणाऱ्या स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेमध्ये पैसे ठेवायचे आहेत आणि असलेलं डिपॉझिट त्यांचं आम्हाला दुप्पट करायचं. तर याच्यासाठी पटवर्धन साहेब आपण सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे. आणि शेवटी राजकारण हा एक वेगळा टप्पा आहे. राजकारणामध्ये कोण काम करतं कोण नाही करत हा सगळा वेगळा टप्पा आहे. पण आपल्याला आदर्शवत सहकारी चळवळ जर निर्माण करायची असेल तर या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला जावंच लागेल आणि ते निर्णय कधीतरी आपल्याला बसून घ्यावे लागतील. आज मला आठवतं की स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेमध्ये माझ्या पालीमध्ये विजय पालकर नावाचा, बरोबर ना, विजय पालकर नावाचा सुरुवातीला कागद घेऊन पैसे गोळा करायचा. पैसे गोळा करायचं मी चांगल्या अर्थानं सांगतो. आणि नंतर तुम्ही त्याला मशीन दिलं आणि म्हणून एकदा विजयची मी मुलाखत घेतली होती. विजय, तू स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेमध्ये पेगमी गोळा करतोस, तू नक्की मतदान कुठे करतोस? तर त्याने मला जे उत्तर सांगितलं होतं ते मला माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यानं मला असं सांगितलं होतं विजय पालकरनं की आज विश्वासानं ते माझ्याकडे तुम्ही लोक जे, कारण माझं देखील त्यावेळी काहीतरी पेगमीचं तिथं अकाउंट होतं, माझ्याकडे जे पैसे देत आहेत लोक ते माझ्याकडे बघून नाही तर स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने जी विश्वासार्हता निर्माण केलेली आहे त्याच्यामुळं देत आहेत. त्याच्यामुळं मला त्याने सांगितलं तो राजकारण तुम्ही पण बाजूला ठेवा, त्या स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेनं
पालीतल्या एका मुलाला रोजगार दिलाय म्हणून त्या पतसंस्थेचं तुम्ही कौतुक करा, असे देखील चांगले कर्मचारी तुम्ही त्या पतसंस्थेतून निर्माण केलेले आहेत. पण मला खात्री आहे तो मतदान मलाच करत असणार, तो विषय बाजूला, कारण पालीचंच आहे. परंतु अशा पद्धतीनं तुम्ही रोजगार देखील दिलेला आहे. आणि अजून एक किस्सा मी आपल्याला सांगतो, कदाचित दीपक पटवर्धन साहेब विसरले असतील, अनावधानानं असेल किंवा काही तुमचे इंटरव्ह्यू चालू होते आणि तात्पुरत्या स्वरूपाचे कर्मचारी तुम्हाला घ्यायचे होते, तेव्हा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत होतो. म्हणजे तुमचं माझं जुळण्यासारखं काहीच नव्हतं. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत होतो आणि मी दीपक पटवर्धन साहेबांना एक फोन केला. माझ्या आयुष्यातला दीपक पटवर्धन साहेबांना नोकरीसाठी केलेला पहिला आणि शेवटचा फोन असेल. मी त्यांना फोन केला आणि त्यांना मी सांगितलं की अशी अशी ग्रामीण भागातली एक मुलगी आहे, तिचे वडील कुठच्या पक्षामध्ये काम करतात मला माहीत नाही, ते कोणाला मतदान करतात मला माहीत नाही, पण त्यांच्यावर असं एक संकट आलेलं आहे की त्या मुलीला तुम्ही तात्पुरत्या स्वरूपाचं जर घेतलं, त्याचं नाव मी आता सांगत नाही, तर अतिशय चांगलं होईल. 8 दिवसानंतर पालकांसकट ती मुलगी मला भेटायला आली आणि त्यांनी सांगितलं की साहेब तुम्ही जो फोन केला होता त्याचा आदर दीपक पटवर्धन साहेबांनी केला आणि दुसऱ्या दिवशी मला ऑर्डर मिळाली. मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला काम करायचं असेल तर समोरच्यांचं नक्की अडचण काय आहे, समोरच्यांची नक्की भावना काय ही समजून घेऊन जर आपण काम केलं तर मला असं वाटतं की अशा संस्था चांगल्या पद्धतीनं उभ्या राहू शकतात. आज कदाचित दीपक पटवर्धन साहेबांचं जास्त कौतुक केल्यामुळं अनेक फोन दीपक पटवर्धन साहेबांना मी गेल्यानंतर येऊ शकतात की पटवर्धन साहेब नक्की तुमचं काय चाललंय. पण सोलकर साहेब ते भाजपमध्येच आहेत, मी शिवसेनेत आहे, आमच्या दोघांची युती आहे आणि आमच्या दोघांवर तुम्ही लक्ष ठेवून नसल्यामुळं काहीच कोणाला काय करता येणार नाही. पण एखाद्या चांगल्या कार्यकर्त्यानं, चांगल्या मित्रानं, ज्येष्ठ सहकार्यानं एखादं जर चांगली गोष्ट केली असेल तर राज्यकर्ते म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि मी भूमिपूजनाला येण्यापेक्षा मनापासून त्यांचं कौतुक करायला इथं आलोय. त्यांनी देखील माझा आदर सन्मान केला, त्याबद्दल दीपकजी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. नगर वाचनालय असेल किंवा स्वामी स्वरूपानंद पतसंस्था असेल, ती अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही चालवताय. एक मित्र म्हणून माझं जे काही तुम्हाला सहकार्य लागेल ते देखील सहकार्य देण्याची ग्वाही आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. पुन्हा एकदा आपण माझा सत्कार केलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि सत्कार केल्याबद्दल तुम्हाला पश्चाताप होणार नाही याची ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.